इराणचे सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनी सुद्धा ठार झाल्याची चर्चा। इराणनं प्रदर्शित केलेल्या शहीदांच्या पोस्टरमध्ये मोस्तफा यांचाही फोटो, मात्र अजून अधिकृत घोषणा नाही। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोळीबाराच्या घटनेतून थोडक्यात बचावले। व्हाईट हाऊसच्या माध्यम प्रतिनिधींच्या डिनरमध्ये गोळीबार। रिपब्लिकन नेत्यांना गेल्या काही वर्षांपासून लक्ष्य केलं जात आहे, अशी ट्रम्प यांची प्रतिक्रिया। $35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळू शकतो कर्जमाफीचा लाभ। 30 जून या मुदतीपूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता। 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। बंधू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 7व्या गुन्ह्यामध्ये एसआयटी स्वतंत्रपणे ताबा घेणार। उद्या पुन्हा खरातला कोर्टात हजर करणार। सोलापुरात आढळल्या आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुली। महापालिकेच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली। मनपाकडून 7 पथकं स्थापन करून वर्षभरातील बाळंतपणाची फेरतपासणी सुरू। भूषण गवईंना आंबेडकरांचं नाव घेऊ नये म्हणणारे श्याम मानव कोण आहेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल। श्याम मानव प्रसिद्धीसाठी वक्तव्य करत असल्याचीही टीका। अशोक खरात प्रकरणात अडकलेल्या महसूलच्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार। चंद्रशेखर बावनकुळे यांची कठोर भूमिका। एसआयटीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा असल्याचं स्पष्टीकरण। लग्नपत्रिकेवर वरवधूची जन्मतारीख बंधनकारक करा। बालहक्क आयोग राज्य सरकारला करणार शिफारस। बालविवाह टाळण्यासाठी बालहक्क आयोगाची कल्पना। आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटील यांची एबीपी माझाला माहिती। कोल्हापुरात बिर्याणी आणि भाताचे 521 प्रकार शिजवून विश्वविक्रम। मास्टर शेफ दिग्विजय भोसले आणि त्यांच्या टीमनं केला पराक्रम। बिर्याणी, पुलाव, खिचडी, पेढा, रिसोटो, पायला, सुशी अशा देशी विदेशी प्रकाराचे भात शिजवले। विदर्भात आज तापमान 46 अंशांवर जाण्याची भीती। काल अकोला, अमरावतीत 45.6 अंश तर वर्ध्यामध्ये 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे।